श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आई नेहमी आपल्या लेकरांना सुख आनंद प्रदान करत असते. म्हणूनच आपण नेहमी स्वतःला सकारात्मक ऊर्जेमध्ये ठेवणं गरजेचं आहे. अडचणी संकट आली तरी पण आपण समाधानी संतुष्ट राहिलो की आई आपल्या अडचणींवर मात करण्याची शक्ती आपल्यात प्रज्वलित करते, जेणेकरून कोणतीच नकारात्मक ऊर्जा आपल्याला स्पर्श होत नाही. आईच आपल्या सगळ्या लेकरांवर लक्ष देत असते. तसंच आई कोणत्याच लेकरामध्ये भेदभाव करत नाही, कारण आपण सर्वजण तिचा अंश आहे. मग जर तिच्या एखाद्या लेकराला त्रास झाला तर तिला पण त्रास जाणवतोच. अडचण ही आहे की हे सर्व आपल्याला कळून येत नाही. आपण फक्त आपल्याला त्रास झाला की देवाला नावं ठेवत बसतो. आमच्यावर अशी वेळ का आली, आम्ही सगळ्यांचा चांगला विचार करतो, चांगली कर्म करतो असं म्हणून देवाला दोष देतो. पण आपल्या कित्येक जन्माचे भोग असतात जे हळूहळू आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. कारण देवाणघेवाण सारखी असणं गरजेचंच आहे. व्यवहारात जसं आपण काही दिल्यानंतरच त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं, उदाहरणार्थ पैसे दिले की भाजी आणि अजून अन्य वस्तू, तसंच आपल्या आयुष्याचं असतं. आपली जितकी पुण्य चांगली तितके आपले भोग कमी होतात. म्हणूनच आपल्याला हे पण लक्षात ठेवायला हवं की या जन्मात जरी आपण चांगली कर्म करत असू, पण मागच्या जन्माचं काय, आपल्याला मागचं काहीच आठवत नसतं. म्हणूनच जे काही वाटायला येईल त्याला सामोरे जाऊन जे काही आपल्यासोबत घडत आहे ते आपल्या कर्माचं फळ आहे असं समजून सकारात्मकतेने आयुष्याच्या वाटेवर पुढे पुढे चालत राहायचं. मग वळून न पाहता पुढचं आयुष्य कसं उज्ज्वल होईल ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं. व जो मनुष्य सगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधतो त्याला दुःखाची झुळूक पण स्पर्श करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.